दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. राधानगरी तालुक्यातील काळमावाडी दूधगंगा नदीपात्रातील काळोख डोहात बंदी आदेशानंतरही युवकाचा बुडून मृत्यू. प्रशासनाच्या बंदी आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह. राधानगरी तालुक्यातील काळमावाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या दूधगंगा नदीपात्रातील धोकादायक समजल्या जाणाऱ्या काळोख डोहामध्ये बंदी आदेश असतानाही एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या बंदी आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पर्यटकांना या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काळोख डोह हा परिसर अतिशय धोकादायक म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात येथे अनेक पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी प्रवेशबंदी लागू केली होती. राधानगरीचे तहसीलदार आणि देशमुख यांनी या परिसरात बंदी आदेश जारी करून परिसर सील केला होता. तसेच पर्यटकांनी येथे जाऊ नये यासाठी सूचना फलकही लावण्यात आले होते. मात्र बंदी आदेश असूनही पर्यटक या ठिकाणी पोहोचत नसल्याने प्रशासनाच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बुधवारी घडलेल्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी केली आहे. स्थानिकांच्या मते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमुळे आणि रील्समुळे अनेक तरुण धोकादायक ठिकाणी सेल्फी आणि पर्यटनासाठी जात आहेत. मात्र या भागातील पाण्याचा वेग, खोल डोह आणि घसरडी जागा यामुळे दुर्घटनांचा धोका वाढत आहे. दरम्यान प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना आणि पर्यटकांना काळोख डोह परिसरात न जाण्याचे आवाहन करावे आणि बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. काळमावाडी धरणाहून दर्पण न्यूजसाठी अनिल. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.